हाय आपला प्यारा नागपूर शहर, ठीक आहे. त्याचं थोडंसं इकडे आलं तर कोंडा कोसरा जे भंडारा जिल्ह्यात पावनी तहसील मध्ये गाव आहे. इथे एक मोठा स्कॅम उघड झालेला आहे. स्कॅम असा आहे की औद्योगिक अच्छा कोंडा कोसराचा पिनकोड 441908 आय थिंक सो हाच आहे. मला कमेंट मध्ये सांगा कोंडा कोसराचे लोक पाहत आहेत. तिथे स्कॅम का आला भैया की भावना इंडियन गॅस एजन्सी मध्ये स्कॅम चालू आहे. तुम्ही एक सिलेंडर केला बुक, हो बा एका रामू शामू नावाच्या व्यक्तीने सिलेंडर बुक केला, तो जाऊन तिथं सिलेंडर घेईन. पण गॅस एजन्सी वाले काय म्हणते, सिलेंडर संपले रे भाऊ. सिलेंडर संपले नाही, सिलेंडर आहे. तो गॅस एजन्सी वाला तुमच्यासोबत स्कॅम करू राहिला असा की तो सिलेंडर जो तुम्ही बुक केला, तुम्हाला सांगितलं गेलं की आता तो सिलेंडर संपला, तो सिलेंडर तो ब्लॅक मध्ये विकू राहिला. जो सिलेंडर 100 रुपयाचा होता, उदाहरणार्थ बरं, तो सिलेंडर आता 200 रुपयाचा तो ब्लॅक मध्ये विकते. हे गॅस एजन्सी वाले स्कॅम चालवत आहे. हे फक्त आपल्या कोंडा कोसराची गोष्ट नाही आहे, हे पूर्ण ये मित्रों चंगासी है, पूरे देश में हो रासी, पूरे देश में ये हो रासी. गैस एजेंसी वाले ही शॉर्टेज कर रहे सिलेंडर का. सरकार पता नहीं गॅस एजन्सी को कर रही है कंट्रोल, करत आहे नाही करत आहे. पण हे कोंडा कोसरामध्ये झालं की गॅस एजन्सी मध्ये तू सिलेंडर बुक केला, तुला गॅस एजन्सी वाला म्हणते सिलेंडर आहेच नाही भाऊ, बुकिंग आली तुमची पण सिलेंडरच नाही. असं तर होऊच नाही शकत, सिलेंडर नाही तर बुकिंग कशी होणार आहे. पण तो सिलेंडर तुमच्या नावानं जो बुक झालेला तो तिकडे ब्लॅक मध्ये विकल्या चालला. बोळा स्कॅम चल रहा है. और जब भी ऐसी आपदा आती है, ऐसी सिच्युएशन आती है, सरकार आपको बोलती है सब ठीक चल रहा है सी, सब चंगा सी. पण अशाच गोष्टीला स्कॅम मध्ये सगळ्यात जास्त हात, एक लिंक पूरा चेन से स्कैम होता है. स्कैम करने वाले एक आदमी कभी नहीं रहता, स्कैम करने वाले के पीछे 4-5 लोग और रहते हैं. कसे सांगा खर, तुम्हाला काय वाटते तुम्ही कमेंट्स मध्ये सांगू शकता. देव फ्रॉम अमरावतीला फॉलो करून विदर्भाचा नाही तर महाराष्ट्राचा सगळ्यात इम्पॅक्टफुल कॉन्टेंट क्रिएटर बनायला मदत करू शकता. जय हिंद, जय विदर्भ.